श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नरसेवाडी दत्तधाम मध्ये गुरुवारपासून श्री गुरुचरित्र पारायण सोहळा. श्री क्षेत्र नरसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुवारी 9 ते 15 एप्रिल अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नरसेवाडीसह गाणगापूर, पीठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. सप्ताहात बुधवारी 8 रोजी ग्रामदेवता मानसन्मान मंडल मांडणी, गुरुवारी 9 रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता, हवन, नित्य स्वाहाकार, श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात. गुरुवारी 10 रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध याग, श्री शनिवारी 11 रोजी चंडी याग, रविवारी 12 रोजी स्वामी याग, सोमवारी 13 रोजी श्री गीताई याग, मंगळवारी 14 रोजी श्री रुद्र याग, मल्हार याग, बुधवारी 15 रोजी बलिपूर्णाहुती, सत्यदत्त पूजन, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता 10:30 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी 8 वाजता भूपाळी आरती, 8:15 वाजता नित्य स्वाहाकार, सकाळी 8:30 ते 10 वाजता सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, 10:30 वाजता नैवेद्य आरती, सकाळी 11:15 ते 12 विशेष हवनयुक्त याग, दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारामृत पाठ वाचन, सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, 7:30 वाजता नित्य सेवा व नित्य ध्यान असे कार्यक्रम होतील. सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा. तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी दत्तधाम संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल जासोद.